काय सांगाल की ही जी घटना आहे त्याच्यानंतर बक्षिसावरून श्रेयवाद आहे असं म्हणणं आहे, त्यात तुमचं देखील नाव आहे, तुमचं काय म्हणणं आहे? बक्षीस किंवा जे काही पारितोषिक आहे हे आमच्या गावाचं उद्दिष्ट नव्हतं. गावाचं उद्दिष्ट एकच होतं की आरोपी मिळावा. तो आरोपी त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि आम्ही तो पोलिसांना स्वाधीन केलेला आहे. यानंतर गावाचं सर्वांचं एकच मत आहे की बक्षीस आम्हाला नकोच. खरी परिस्थिती अशी आहे, आम्हाला DCP पिंगळे साहेबांनी आवाहन केलं होतं की बुवा तुम्ही ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करावे आणि त्या हिशोबाने सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलेले आहे. काय झालं, 2-3 दिवस गुन्हाटगावचं नाव कुठंतरी जे न्यूज चॅनलवरती हायलाईट झालं होतं, ते कुठंतरी थांबावं यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि त्याच्यानंतर मग प्रशासनाची मदत केली सर्व ग्रामस्थांनी. आणि ह्याच्या पाठीमागं कुठं बक्षीस मिळवायचं काय हा अजिबात गावाचा उद्देश नव्हता. आणि ती प्रसारमाध्यमांमध्ये जी चर्चा चालू आहे ती पण कुठंतरी थांबली पाहिजे म्हणून तर खरं तर मी पुढं आलेलो आहे. आता याच्यामध्ये जे काही नावं येतात आहे म्हणजे बैरट असतील, गव्हाणे असतील किंवा काय, यांच्यामध्ये काही एक वाक्यता आहे का त्यांच्यात काही वाद आहे असं काही समोर आलं? हां, आता याच्यामध्ये जे नावं येतात, गव्हाणे सर असतील किंवा बैरट साहेब असतील किंवा पाटील असतील किंवा हे जे काय गावातले ग्रामस्थ असतील यांची जी नावं येतात ह्या सर्वांशी आम्ही चर्चा केलेली आहे. व सर्वांचं एकच म्हणणं आहे की बाबा ते बक्षिसासाठी कोणी काही केलेलं नाही, बक्षीस नको आहे गावाला. खऱ्या अर्थानं गुन्हाट गावामध्ये बक्षिसावरून कुठलाही श्रेयवाद नाही आहे, बक्षिसावरून कुठलीही स्पर्धा नाही आहे. माझी कृपया करून प्रसारमाध्यमांना विनंती असेल की असा प्रश्न मांडून किंवा अशा गोष्टी हायलाईट करून कुठंतरी जे गावाने रिकवर झालेलं आहे गाव ते परत तुम्ही कुठल्या तरी माध्यमातून हे करू नका, अशी माझी प्रसार मीडिया माध्यमांना विनंती असेल. पण मात्र तुमच्यापर्यंत जे काही आता हा श्रेयवाद म्हणताय किंवा काय, हा खरंच आहे का आणि खरी परिस्थिती काय आहे थोडक्यात सांगा. मुळात हा कुठलाही श्रेयवाद नाही. आमचा मेन हेतू होता आरोपी पकडून देणं. प्रशासनाच्या माननीय पिंगळे साहेबांच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना आल्या, जे जे आम्हाला मार्गदर्शन लाभलं त्याच्या पाठीमागे आम्ही काम करत गेलो. आमचा मेन उद्देश, मेन हेतू एकच होता की फक्त आपल्याला आरोपी मिळून आला पाहिजे. त्या कामी गुन्हाट गावातील सर्व नागरिकांनी भरभरून मदत केली. त्याचं माननीय CP साहेबांनी देखील अभिनंदन केलेलं आहे. त्याच्यामुळे बक्षीस याच्यामध्ये कुठलाही बक्षिसाचा मॅटर नव्हता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.